न्यूज मराठी लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा, सत्य, वेगवान, विश्वासार्ह मराठी बातम्या. नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज मराठी लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा. आजची एक प्रेरणादायी आणि सांस्कृतिक परंपरेला बळ देणारी महत्त्वाची बातमी जावली, सातारा येथून. जावली सातारा येथे वारकरी संप्रदायाच्या जतनासाठी एक विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. स्वर्गीय श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले सांप्रदायिक ट्रस्ट, जावली, सातारा तसेच जिल्हा परिषद सदस्या सौ जयश्रीताई गिरी यांच्या वतीने वारकऱ्यांचा सन्मान सोहळा आणि भजनी मंडळांना भजन साहित्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सोमवार दिनांक एप्रिल 13 रोजी दुपारी 4 वाजता पार पडणार आहे. या संदर्भात माहिती देताना जावली पंचायत समितीचे माजी सभापती सुहासदादा गिरी यांनी सांगितले की, आमचे कुटुंब सांप्रदायिक परंपरेशी घट जोडलेले आहे. ही परंपरा जपण्यासाठी दरवर्षी असा उपक्रम राबविण्याचा आमचा संकल्प आहे. या कार्यक्रमात जावली तालुक्यातील सुमारे 200 भजनी मंडळांसह सातारा तालुक्यातील काही मंडळांना एकूण सुमारे 10 लाख रुपयांचे भजन साहित्य वाटप करण्यात येणार आहे. तसेच वारकरी शिक्षण संस्था आणि विविध वारकरी संस्थांचा सन्मान देखील या सोहळ्यात केला जाणार आहे. या उपक्रमामुळे वारकरी संप्रदायाला नवे बळ मिळणार असून भजनी परंपरेला चालना मिळेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. न्यूज मराठी लाईव्ह साठी प्रतिनिधी श्री सुनील धनावडे, मेढा, जावली. अशाच अपडेट्स साठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. एप्रिल म्हणजे सोमवारी माऊली मंगल कार्यालय भनंग या ठिकाणी जावली तालुक्यातील आणि सातारा यातील काही गावचे सर्व भजनी मंडळांना साहित्य वाटपाचा आणि जावली तालुक्यातील जे कीर्तनकार आहेत आपले त्या सर्व कीर्तनकारांचा तसेच ज्या संस्था आहेत त्या संस्था प्रमुखांचा असा सांप्रदायिक जावली तालुक्यात भव्य असा कार्यक्रमाचं नियोजन आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि आयोजक सुहासदादा गिरी आणि त्यांच्या सौभाग्यवती जयश्रीताई गिरी या कुटुंबांच्या माध्यमातून हा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. आणि या कार्यक्रमासाठी जावली तालुक्यातील सर्व भजन मंडळी या ठिकाणी येणार आहेत. ते येणार आहेत. त्याचबरोबर आपल्या माध्यमातूनही प्रसिद्धी करून तालुक्यातील जास्तीत जास्त लोक म्हणजे नुसतेच वारकरी नाही तर सगळ्या याच्यातली लोक या कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं एक आव्हान या चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मी आपल्याला करतो. छोट्याशा कालावधीत एका फोनवर आपण सर्वजण मंडळी सगळे तालुक्यातील पत्रकार या ठिकाणी उपस्थित राहिला आणि खेळीमेळीच्या वातावरणात ही पत्रकार परिषद संपन्न केली. त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वर्गीय भाऊसाहेब महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आभार मानतो. आणि आजची मध्येच आदरणीय महाराजसाहेबांचा एक मोठा कार्यक्रम इथं 11 गावामध्ये घ्यायचा होता, एक सभा घ्यायची होती. पण दुर्दैवाने वेळेअभावी ही 11 गावातली सभा काही होऊ शकली नाही आणि त्यासाठी एक 11 गावाचं नियोजन करून या माऊली मंगल कार्यालयामध्ये होऊ घातलेल्या 13 तारखेला हा भव्य नागरी सत्कार सोहळा आणि भजनी मंडळांचं जेवढे साहित्य वाटप आहे, साधारण अंदाजे एक 10 लाख रुपयाचं भजनी मंडळाचं साहित्य आपण वाटप करणार आहोत. आणि वाटप आपण श्रीमंत छत्रपती स्वर्गीय अभयसिंहराजे वारकरी चॅरिटेबल ट्रस्ट या ट्रस्टच्या माध्यमातून आपण हा मोठा कार्यक्रम आणि वाटप सोहळा करणार आहोत. भव्य नागरी सत्कार सोहळा कीर्तनकारांचा आणि जेवढ्या वारकरी शिक्षण संस्था असतील म्हणजे अतुल महाराजांची आहे, आमच्या प्रवीण महाराजांची आहे, परत चैतन्य महाराजांची आहे, अजून चौकी किंवा अशा 3-4 संस्था ज्या आहेत त्या सर्वांची मिळून आमचा जावली तालुका वारकरी संघ आहे. म्हणजे आमचे विलास बाबा, तुकोबाराय चॅरिटेबल ट्रस्टचे आमचे अध्यक्ष बाळकृष्ण महाराज देशमुख शिंदे वगैरे ही सर्वच जण या सर्वांच्या माध्यमातून हा आपण कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. खरं तर कार्यक्रमाचं स्वरूप हे महाराजांना माहीत होतं आणि गेल्या भाऊसाहेब महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हे करायचं सगळं ठरवलं गेलं होतं. पण आज फेब्रुवारी, मार्च, एप्रिल असे 2 महिने हा कार्यक्रम पोस्टपोन होत गेला. आप्पांनी सांगितल्याप्रमाणे निवडणुका झाल्या. पण निवडणुका झाल्यानंतर आपल्याला जाणवलं की बाबा आता हा कार्यक्रम राजकीय नसून सांप्रदायिक आहे आणि सांप्रदायाच्या या कार्यक्रमाचं हे नियोजन 11 गावांच्या वतीने केले जाणार आहे. मला तुम्हा सर्वांना विनंती आहे की या कार्यक्रमामध्ये जे आपल्या सर्वांचे योगदान इथं खरंच खूप महत्त्वाचं आणि मोलाचं ठरणार आहे.
जावली तालुक्यातून सर्व भजनी मंडळं म्हणजे साधारण 200 भजनी मंडळांना साहित्य वाटप आहे. काही जणांना तबला आहे, काही जणांना मृदंग आहे, काही जणांना पखवाज आहे. म्हणजे ज्या ज्या भजनी मंडळाची जी जी कमतरता आहे साहित्याची, त्या साहित्याच्या कमतरतेप्रमाणे आपण ही पूर्तता करणार आहोत. आणि हा कार्यक्रम तात्पुरता निवडणूक झाली किंवा राजकीय नसून हा तात्पुरता आपला केला असं नाहीये. तर स्वर्गीय भाऊसाहेब महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, अभयसिंहराजे महाराज यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही जयश्रीताई आणि मी दोघंही आहोत तोपर्यंत संप्रदायासाठी या कार्यक्रमाच्या वतीने दरवेळेस इथं कुठलं तरी साहित्य केलं जाईल किंवा संप्रदायासाठी जे काही योगदान असेल किंवा संप्रदायासाठी जे काही आपल्याला करायचं आहे आमच्या दोघांना भाऊसाहेब महाराजांच्या चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जे करायचं आहे तर ते आम्ही दोघेही इथं कायमस्वरूपी अखंडित कायम करणार आहोत. म्हणजे निवडणुका येतात जातात होऊन जातं सगळं, पण मी मूळचा सांप्रदायिक आहे, वारकरी आहे, टाळकरी आहे, माळकरी आहे. पण माझी जी नाळ आहे ती संप्रदायाशी आहे आणि ती मला कायमस्वरूपी तशीच ठेवायची. समाजाशी असलेलं जयश्रीताईंचं नातं, त्यांचं असलेलं ही जे ऋणानुबंध हे आम्हाला असलेले समाजाशी कायमस्वरूपी ठेवायचे आहे. आणि यासाठी 11 गावचे आता आपण सांगितलं माझ्यासोबत संजयराव निकम आहेत, भरत आप्पा वगैरे सर्वच, पांडुरंग वाघ आहेत, सुरेश पोळ आहेत, सतीशराव आहेत, म्हणजे संजू अण्णा अध्यक्ष आमचे सर्वच जण, शंकरराव वगैरे सर्व जिथं वगैरे आजी सगळेच इथं आज उपस्थित आहेत. आमचे सरपंच पण आलेले आहेत, निवास आहे, सर्वजण आज इथं उपस्थित राहिलेले आहेत. आणि या सगळ्यांसाठी आपण सगळ्यांची एक मिटिंग घेऊन कार्यक्रम नियोजित करायचं ठरवलेलं आहे. अजून तुमच्या काही शंका असल्या तर विचारा.